मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सलाम या सत्काराच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करतो. बोले दिसत आले ज्याची बंधारी पावले. आपण जोरदार ताल्यांच्या गजरामध्ये या सत्काराला दाद देऊया. यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे सांगली 22,000 शेतकऱ्यांचा सभासदांचा कार्यक्रम होता. आपल्याला माहित आहे, आपल्याला ज्ञात आहे सगळ्याला की साहेब माझ्या माता भगिनींनी 7,200 रुपये मंगळसूत्र गळ्यातलं ठेवून कारखान्याचा सभासद झाला. का झाला? एक कारखाना उभारला पाहिजे. कारखाना उभारला, साखर बाहेर पडेल आणि माझा तालुक्यातला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, आर्थिक सक्षम होईल म्हणून तो कारखाना उभा केला. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी हा कारखाना विकत घेतला. अगदी तुटपुंज किमतीला विकत घेतला. पाटील साहेब, तुम्हाला जर माझ्या तालुक्याचं कळवळं असेल तर तुम्ही एक काम करा की माझा कारखाना माझ्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या हातात द्या, त्यांच्या नावावर करा. मग तुम्हाला मी मानेन. तुमच्या हातात, तुमच्या मनगटात हिंमत असेल तर तुम्ही माझ्या शेतकरी बांधवांच्या नावावर हा कारखाना करा. आणि मला अजून फार बोलायचं आहे पण भरपूर वेळ झाला. मी एकच सांगेन या ठिकाणी की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजेचा प्रश्न असेल, शैक्षणिक असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल किंवा पिण्याचं पाणी असेल, शेतकऱ्यांच्या पिण्यासाठी असेल, या सर्व प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करू. आता राहिला दुसरा प्रश्न तुर्ची बबलेश्वरचा. मी स्वतः बघितलंय. पत्रकार बांधव आहे त्या ठिकाणी, कोण श्रेय घेत आहे कोण काय आपल्याला माहित आहे. मी कुठल्याही पक्षाला घाबरत नाही, मी कुठल्याही नेत्याला घाबरत नाही. ताजे आमदार असो, माझे आमदार असो, खासदार असो, मी कुणालाही देत नाही. माझा गुरु रामदास आठवले साहेब आणि विवेक कांबळे साहेब हे माझ्या पाठीशी असल्यानंतर तुम्ही तर काय घाबरताय? काय घाबरायचं? म्हणून मी घाबरत नाही. मी तुळशी बबलेश्वरचा किस्सा सांगतो. आज तुळशी बबलेश्वरचं पाणी जतलं आलं म्हणून ओरडणं चालू आहे. कुठं आहे तुळशी बबलेश्वरचं पाणी? ह्या ऐतनाळ मार्गे असेल, आमच्या सिद्धनाथच्या तलावात असेल, तिकडचं जे वरपूर पाणी आहे ते तलावात येतंय. आता आपल्या तुर्कासंगीला तशीच परिस्थिती आहे, पण पाण्याचं पूजन होते. हे दुःख आहे. पाणी दिला म्हणून तुम्ही श्रेय घेताय आणि पाणी येतंय, पावसाचं भरपूर पाणी होतंय आणि ते पाणी ह्या तलावात पडते, मग माझ्या शेतकऱ्याला मिळते. मग आजी माझे आमदार काय म्हणतात की आम्हीच पाणी आणलं, तुम्ही पाणी आणलं नाही, तुम्ही श्रेय घेऊ नका. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादीनी आपल्या जर निधी आणायचं असेल तर म्हैसाळच्या 64 गावाला पाणी द्या, निधी द्या.